टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे कबूतर खाने आहेत ते कबूतर खाने बंद करावेत अशी वारंवार मागणी होत होती, परंतु उच्च न्यायालयाने हे कबूतर खाने हटवण्यासंदर्भात स्थगिती देण्यात आली असली तरी देखील कबुतरांना खाद्य टाकण्यात जे आहे ते मनाई करण्यात आलेली आहे। या संदर्भात मुंबई महानगरपालिका ठिकठिकाणी कारवाई देखील करण्यात अग्रेसर असल्याचं आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतं। मी सध्या दादर येथील या कबूतरखान्याच्या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी कबुतरांची संख्या अजून देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी जे आहेत ते जे लोक आजूबाजूचे नागरिक असतील कबूतरखान्यांमध्ये कबुतरांना खाद्य टाकत असतील तर त्यांच्यावरती कारवाई जी आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येते। विशेषतः मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती दादरमध्ये जी आहे ते मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे, परंतु या ठिकाणी अजून देखील जे आहेत ते काही लोक जे आहेत ते कबुतरांना खाद्य टाकताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची जी नियमावली होती, मुंबई महानगरपालिकेने जे आदेश दिले होते लोकांनी कबुतरांना खायला टाकू नये, जर खायला टाकल्यास त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल, ते कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या आदेशाला नागरिकांकडूनच हरताळ फासल्याचं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय। विधिमंडळामध्ये देखील हा प्रश्न जो आहे तो गाजला होता आणि त्यावरती कबूतरखान्यांना बंदी जी आहे ती करण्यात येईल असं देखील आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु सुरुवातीला या ठिकाणी आपण पाहतोय की कबुतरांना खाण्यासाठी जे आहे ते मनाई घालण्यासाठी जे आहे ते मनाई करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्याची मनाईचे आदेश देखील मुंबई महानगरपालिकेने काढले होते, परंतु अजून देखील काही नागरिक जे आहेत ते कबुतरांना खायला घालताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एकंदरीत कबूतरखाने बंद आणि कबूतरखाने हटवण्यासंदर्भात जरी स्थगिती देण्यात आली असली तरी मुंबई महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे कबुतरांना खायला घालणं हे एक जे आहे ते एक गुन्हा आहे असं प्रकारचं सांगण्यात आलं होतं, परंतु आता आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी म्हटलं की हे कबूतरखाने बंदच झाले पाहिजेत, कारण की कबूतर नागरिकांच्या आजूबाजूला असणं हा खरं तर खूप मोठा धोका आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ते भूषण गगरानी यांनी दिली आणि त्यामुळे हे कबूतरखाने लवकरात लवकर बंद करण्याचं ध्येय आणि धोरणं जे आहेत ती मुंबई महानगरपालिकेच्या समोर आहेत, परंतु कुठेतरी नागरिकांना आदेश देऊन देखील अनेक नागरिक जे आहेत ते कबुतरांना खायला घालताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका या नागरिकांवरती आणखी कशा पद्धतीने कठोर कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।